स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहारकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. तुम्ही स्वतःला किती नावं ठेवता? मी जाडाच आहे, मी एकदम काडी पैलवान आहे, किंवा मी लुकडा आहे. अजून काय म्हणता? मी खूप उंच आहे, मी खूप बुटका आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे किंवा सावळा आहे. नाही, माझी पर्सनॅलिटी काही ठीक नाही. तो दुसरा कसा दिसतो, मी कसा दिसतो, यामध्ये आपण कंपॅरिझन करतो. आता बघा, हे शरीर तर तुम्हाला युनिवर्सने दिलेलं आहे, तर त्या शरीरामुळे तुम्ही आहात. तुमचं अस्तित्व शरीरामुळे, हे तुम्ही विसरता आणि काय करता? बघा, त्या शरीराला एवढी तुम्ही नावं ठेवली, तरीही ते शरीर तुमची सगळी कामं वेळेवर अप टू डेट करतं. श्वसन करतं, पचन करतं, रक्ताभिसरण होतं, अजून बाकी इतर जे आपले कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित होतात. बघा, याच्यासाठी तुम्ही काही केलंय का? नाही केलं ना. मग जो देह आपल्याला युनिवर्सने दिलाय, तो तसाच्या तसा स्वीकारा. स्वीकारण्यामध्ये तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारता ना, तर त्यातला निम्मा ट्रिगर कमी होतो. आता तुम्ही आहात तसे आहात. समजा आता तुमचे केस कुरळे आहेत, पण तुम्हाला सरळ केस आवडत असतील, तर आता नवीन नवीन ह्याच्यामध्ये काय काय निघतं तुम्ही ते करू शकता, पण त्याला दूषण देऊ नका. जेव्हा तुम्ही दूषण देता ह्या बॉडीला किंवा शरीराला, तेव्हा त्या शरीरामध्ये जो असलेला आत्मा आहे त्याला अतिशय वाईट वाटतं. तुम्ही कधीच विचार करत नाही या गोष्टीचा, पण अतिशय वाईट वाटतं. त्याला असं वाटतं, हे शरीर सांभाळायला मला काय काय करायला लागलंय. युनिवर्सने तुम्ही जन्माच्या आधी तुमची सगळी ब्लूप्रिंट तयार ठेवलेली आहे. तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. आता बघा, जे मी मला स्वतःला नावं ठेवतेय, तर ते योग्य नाहीये, हे मला आत्ता या क्षणी कळलंय. म्हणून आत्ता आपण करूया त्याच्यावर. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. शांत बसा. आपल्या हृदयाचे ठोके ऐकू आले तर ऐकण्याचा प्रयत्न करा, अन्यथा हात ठेवलाय, कालांतराने ते ऐकू यायला लागतील. बघा, मी जे माझ्या स्वतःच्या शरीराला किंवा बॉडीला जी नावं ठेवतो, मी जाडा आहे, मी बुटका आहे, मी उंच आहे, आय एम रिअली सॉरी. मी काळा आहे, गोरा आहे, आय एम रिअली सो सॉरी. मला माहीत नव्हतं की मी शरीराला नावं ठेवणं चुकीचं आहे, पण आत्ता मला कळलेलं आहे की माझं शरीर आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. तर मी आजपासून, आत्ता या क्षणापासून मी या शरीराबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि की जे आहे त्यामध्ये मी समाधानी आहे, आणि त्या देहासाठी मी ऋण व्यक्त करेन. आणि मी आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. आता कराटेच्या पॉइंटवर टॅप करा. मी माझ्या शरीराला जी सतत दूषणं देतो किंवा देते, ती दूषणं मीच माझ्या मनाने तयार केलेली आहेत. ती कदाचित माझ्या शरीरात नकळत कुठेतरी स्टेक झालेली आहेत, आणि त्याचा मला वारंवार त्रास होतो की मी असाच आहे, मी असाच आहे. तर तुम्ही ते सतत बोलून तुमच्यामध्ये ती प्रक्रिया किंवा ते स्क्रिप्ट चालू ठेवता, आणि त्यामुळे नकळत तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे किंवा तुमचा शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलतो, आणि मग तुम्ही स्वतःचा तिरस्कार करू लागता.
तर मला हे आत्ता कळलेलं आहे आणि मी ह्या तिरस्काराच्या भावनेतून किंवा जे मी माझ्या शरीराला नावं ठेवते यामधून मी स्वतःला रिलीज होऊ देते आणि मी जशी आहे तसा मी स्वीकार करते. रेकग्नाइज अँड रिलीज, 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 रेकग्नाइज अँड रिलीज. मी स्वतःला आहे तसं स्वीकारते. 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 एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. श्वास सोडताना एकदम हळू सोडायचा, एकदम पटकन सोडायचा नाही. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. थोडासा शांत बसा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT, थँक्यू माय बॉडी, की मला हे कळलं की शरीर माझंच आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू.